क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मे उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. असेच आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर येतो, पोटातून ओझरावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. ही जाणता
सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा जीवन नवे तराने याचेच आहे हे गाणे जीवन नवे तराने याचेच आहे हे गाणे या जीवनाचा अर्थ संघर्षातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्याला सूर येतो ओटातुनी गोंधळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा सुगंधा परी दरवळावा सुगंधा परी दरवळावा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातांत वाचनालयाचा संचालक प्रकाश बोरकर सर आज ज्या व्यक्तीचा 64वा वाढदिवस ते आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सत्कार मोठी लाट सर खंडारे सरांनी आज त्यांच्या सुनीताला 100 वर्ष राज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आज तुमचं आयुष्य वाढायचं मी कामना करतो सर्वप्रथम अशी कामना करतो आणि थांबतो जय हिंद. तथागत भगवान होता मानवमुक्तीचा महानायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महामानवाच्या चरणी शतशः नमन. आज या सिद्धार्थ वाचनालयामध्ये जी एक परंपरा होत आहे ती म्हणजे की माणसाच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण व्हावं आणि म्हणूनच प्रत्येकांना एक नवीन ऊर्जा मिळावी आणि त्यांच्या जीवनाला उजाळा मिळावा अशा या छोटेखानी कार्यक्रमाच्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सिद्धार्थ सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष बोरकर सर, सचिव PS मेश्राम, नुकतीच या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे नवनियुक्त आणि त्यांचा वाढदिवस आहे असे डहाट सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, बडनेरा शहराचे पदाधिकारी सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आतापर्यंत सरांच्या कार्यांची प्रत्येकाने पावती दिलेली आहे. सर्वांनी सांगितलेलं आहे सरांचं कार्य आणि साधारणतः सरांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे की सरांनी आता 63 वर्ष त्यांचं झालेलं आहे आणि 64व्या वर्षी त्यांनी पदार्पण केलेलं आहे. पण मी सरांच्या या 9 वर्षाचा कालावधी जेव्हा बघते
आणि नामांतराच्या काळामध्ये नामांतराच्या चळवळीमध्ये जरीही त्यांचा माझा जवळचा संबंध जरी आला नसेल, परंतु मी सुरा या गावाच्या जे खरंच प्रामाणिकपणे या चळवळीमध्ये उतरलेले होते, त्यामुळे सरांना मी तेव्हापासून देखील ओळखते. आणि म्हणून आज सरांचा 63वा हा जन्मदिवस आहे. तर त्यांच्या कार्याचा आढावा जेव्हा मी पाहते तेव्हा मला असं वाटतं की सर 63 वर्षाची नाही, सर आज 36 वर्षाची आहेत. ही 36 वर्षाची योग्यता ही म्हणजे 36 वर्ष म्हणजे आज ते या 36 वर्षाची म्हणजे 36 वर्षाचं एक तारुण्य की ज्यांनी सतत आजपर्यंत या समाजाला अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून ते 63 वर्षाचे नाही, ते 36 वर्षाचे आहेत असं मी प्रामाणिकपणे मला नमूद करते. दुसरं म्हणजे ते इथे निघालेलं होतं का 1000 वर्ष म्हणजे ते निघायची जी एक फिलॉसॉफी आहे या जापानी जगाला जी दिलेली आहे ती आहे 120 वर्ष जगण्याची. आणि म्हणून 10 सर तुम्ही 100 वर्ष नाही तर 120 वर्ष तुम्ही जगणार आहात. दुसरी गोष्ट आहे की माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. आणि ही मी ते म्हणजे आज जे तुमच्यामध्ये या सार्वजनिक जीवनामधलं जे चैतन्य बघते आहे, याच्या आधी आम्ही जेव्हा इथून जे जातो कधी किंवा या रस्त्याने जेव्हा जातो तेव्हा असं वाटतं की तरुण मुलं हे म्हातारे झालेले दिसतात, कारण तर पेनतात आणि या पेनल्यामुळे ते तरुण असूनही म्हातारे होतात. परंतु तुमच्यामध्ये जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे, जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास नक्कीच चळवळीला एक मोठी ऊर्जा देणार आहे. मी म्हणत असते कधी कधी की दहाड सर आणि शेंडे सर हे या चळवळीचे बौद्ध महासभेचे धनाजी संताजी आहेत. हे धनाजी संताजी म्हणजे ज्यांनी या मावळ्यांनी या म्हणजे जे शत्रू पक्ष होते, जे शत्रूच म्हणूया, तर अशा शत्रूंनी जेव्हा मावळ्यावर चाल केली तेव्हा हे धनाजी संतांनी सुद्धा त्या मोगलांच्या नाकी नऊ आणले होते. आणि म्हणून त्यांना सळोपे पळोकर स्वप्नामध्ये सुद्धा मोगलांच्या हे धनाजी संतांनी दिसत होते. आज आम्ही जेव्हा चैतन्य बघतो आहे समाजामध्ये, तर असं चैतन्य की जे सतत कार्यरत राहून, सतत आपल्या चळवळीशी प्रामाणिक राहून, सतत हे आपलं जीवन या चळवळीला अर्पण करून ही जीवनाची जी वाटचाल सुरू आहे ती निश्चितच गौरवान्वित आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता हिमाई, माता रमेश आदरणीय प्रकाशभाऊ बोरकर, त्याचप्रमाणे सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव विठ्ठलदादा मेश्राम, त्याचप्रमाणे आदरणीय बोरकर मॅडम आणि माझे मित्र सत्तामूर्ती, जिल्ह्याचे यशस्वी प्रमुख सुरेश भाऊ दहाड, त्याचप्रमाणे समोरील बसलेले जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे बडनेरा शाखेचे सर्व पदाधिकारी. सुरेश भाऊ बद्दल सर्वांनी बरंच काही सांगितलेलं आहे, पूर्ण माहिती झालेली आहे. जवळजवळ 10वी सुद्धा 10वीच्या अगोदरपासून आमचा 5-6 जणांचा ग्रुप होता. अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे, DED केलेलं आहे, त्यांनी ग्रॅज्युएट झालेले आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे. आणि त्यांना जे नोकरी शिक्षकाची मिळाली ही सुद्धा कठीण अशी नोकरी होती आहे. त्याचप्रमाणे
गरीब कुटुंबातून निघून खूप असे चांगले संस्कार मुलावर दिलेले आहेत. आज मुलगा पुण्यामध्ये चांगला जॉब करत आहे, मुली सुद्धा चांगल्या शिकलेल्या आहेत. ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि साधी गोष्ट नसून निष्ठेनं काम करणं ही एक खरोखर कसोटी त्यांनी या ठिकाणी लावलेले. भारतीय बौद्ध महासभेशी एकदम एकरूप झालेले आहे आणि अशीच गोष्ट आहे ज्या 2-3 संघटना आहेत आणि मातृ संघटनेशी आपण खरोखर किती प्रामाणिक आहोत त्याचं ज्वलंत उदाहरण मध्ये आमचे सुरेश भाऊ आहे. कार्य त्यांच्याकडून सतत असे घडत राहू. यानंतरही खूप त्यांना मंगलकामना देतो. तथागत सम्यक संबुद्ध दामानायक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका आपल्या या वाचनालयाच्या अभ्यासिकेमध्ये ज्यांचा 63वा वाढदिवस संपन्न होत आहे ते सत्कार मूर्ती सुळेजी दाहट सर, भारतीय बौद्ध महासभा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय या संस्थेचे संघटक आदरणीय भटकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष कार्यालयीन सचिव शेंडे सर, बडनेरा शहराचे महानगराचे गिरामी, संपूर्ण आपला परिवार मात्र समताय तरी कर असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, वाचनालय असेल, या सर्व परिवाराच्या वतीनं दाहट सरांचा वाढदिवस ही एक प्रकारची मोठी पर्वणी आहे की जी आपण आपल्या शब्दातून शुभेच्छा देताना व्यक्त केलेली आहे. बोलू लागलेली आहे. बाबासाहेबांना वाहिलेली सर्वात मोठी श्रद्धांजली होती. भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपण सर्वांचं आगमन झाल्यामुळे कालपर्यंत न बोलणारे लोक आज आत्मविश्वासाने बोलायला लागले आहेत. ही एक सर्वात मोठी उपलब्धी मी समजतो. एरवी काय होते, कार्यक्रम म्हटला की फक्त प्रमुख लोकांनी 2 किंवा 3 लोकांनी बोलावं आणि बाकीच्यांनी फक्त टाळ्या वाजवाव्यात. ही सर्व प्रथा आपण हळूहळू संपुष्ट झाली आणि आता 2 शब्द का होईना प्रत्येकाला आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकंदरीतच वाटचाल करतो त्या चाकोरीबद्ध वाटचालीतून पुढे जाणारे म्हणजे दाहट सर की ज्यांनी आजपर्यंतही संस्थेच्या चाकोरीच्या बाहेर कुठलंही कार्य केलेलं नाही आहे. एकंदरीतच त्यांचा प्रवास हा आजचा नाही आहे. विद्यार्थी जीवनात थोडंफार का होईना त्यांना त्याचा लवलेश होताच आणि विशेषतः मी अनेकदा म्हणत असतो, जाहीर सांगत असतो की बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थानं पुढे नेण्यामध्ये कुणाचं मोठं योगदान असेल तर ते फक्त ग्रामीण भागातल्या लोकांचं आहे. आता मी याच्यासाठी असं म्हणतो की आपणही बरेचसे लोक काल जिथे होते त्या गावातून, कारण की त्यावेळची ती स्थिती होती गावाकडल्या अन्याय अत्याचाराची किंवा शिक्षणाची सुविधा नव्हती आणि त्यामुळे तो बाबासाहेबांचा एक संदेश घेऊन आपण आलो. पण झालं काय की जे ओरिजिनल होतं गावातलं वातावरण चळवळीसाठी शहरात आल्यावर काय झालं, बऱ्याचशा लोकांचं ते संपून गेलं. त्यांनी स्वतःला बंदिस्त करून टाकलं. आपापल्या माड्या बनल्या, गाड्या बनल्या, त्याच्यामध्ये सर्वांनी स्वतःला बंदिस्त करून टाकलं. त्यापैकी फार कमी लोक आहेत की जे याची जाणीव ठेवतात की चळवळीप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे, बाबासाहेबांच्या प्रती काहीतरी आपण केलं पाहिजे, कर्तव्याला आपण चुकलो नाही पाहिजे. आणि म्हणून आज मग कोणी गीतांच्या रूपाने बोलू लागले, कोणी शब्दाच्या रूपाने बोलू लागले. अशा प्रकारे दाहट सरांनी निश्चितपणे सिद्ध केलं आहे, प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे चळवळीसोबत. प्रामाणिकपणे मी त्यांचा 9 वर्षाचा काळ नाही म्हणणार. दामानायक सम्राट अशोक, विश्वरत्न
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा वाढदिवस करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा आजच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी डोकर सर, ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय वेश देसम साहेब, अमरा पदाधिकारी बडनेरा शहराचे जय भीम करतो. जय भीम. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून फोन येत आहे. राज्याचे त्यांचा सुद्धा मला फोन आला आणि आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याचबरोबर फोनद्वारे, त्याचबरोबर फेसबुकद्वारे माझ्या मित्रांनी खूप खूप स्तुतिस्तुमनी उधळली. माझ्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करून सगळ्यांनी माझ्यावर स्तुतिस्तुमनी उधळून मला माझा आनंद अभिव्यक्त केला. मला एक ऊर्जा मिळाली आणि ज्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृ संघटनेमध्ये जी मिळालेली जी ऊर्जा आहे ती अधिकाधिक त्या कार्यामध्ये अधिक जोमाने काम करण्यासाठी मी तत्पर राहू. यासाठी मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो की मी मरेपर्यंत, अखेरचा श्वास असेपर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, या मातृ संघटनेमध्ये मी काम करत नाही. आणि मी काम करत असताना मला जे काही आपल्याकडून जे काही ऊर्जा मिळते आहे, ही ऊर्जा मी सदैव तेव्हा ठेवत राहील एवढंच बोलतो. आणि आपण दिलेल्या शुभेच्छा मी मनपूर्वक स्वीकारतो. इथे थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद.